अनेक खोड्या केल्या बास. आता 1:30 वाजायला आले. अर्धा तास कीर्तन जास्त झालं, संपवायचं ना आता. खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या करूच नको. आणि खोड्या करता त्यानं सांगितलं मग काय कर, आजपासून तू शाळेत जा. त्यावेळची शाळा कोणती माहितीये? गाई गोपाळ सवंगडी बना. मग तिकडे खेळायचा चेंडू चौगुणा सगळे. आणि मग पोरं खेळायला गेले. आई रडू लागली, जवळचे खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. आणि पोरं खेळायला लागली बरं का. हा मामा पोरा, खेळा माझी हनम्या गडी साना, सूर्या पाटलाचा हनम्या पोर. नाही का, आपण सगळे बाद झालेले गडी आहेत. कोण आहे? एकटा गडी सक्सेस झाला खेळात, फक्त हनुमंतराव बस. बाकी काय नाही. सूर्या पाटलाचं पोर आहे ते काय ऐकत आहे का आपल्याला? आपण पिचलो संसारात बाद झालो. ऐका. आणि मग खेळून पोरं दमली. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. देवा आता बास ना, काय खेळायचं. खडकी सोडियल्या मोठाचा. आणि मग सांगितलं चला रे, म्हणले तुम्ही आता काला करू, पण लक्षात ठेवा काला करताना हात धुवायला डोहात जायचं नाही, आपल्या पार्श्वभागाला पुसायचे. तुम्ही म्हणाल काला एवढा महाग आहे की देवांनाही मिळाला नाही बरं का. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी भावा जन्मा, मा नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. मला सांगा वैकुंठी तो आईशी नाही, कवळ काही काल्याचे. पण तो देवांना मिळत नाही, पण पार्श्वभागाला मिळाला गोपाळांच्या. असं कसं काय हो? तर याचं कारण असं आहे, भागवतामध्ये चिंतन करताना लक्षात येतं, लहानपणी भगवंत ज्यावेळी चोऱ्या करायला जायचे त्यावेळी काही जर दही दूध तुपलोणी मिळालं नाही तर जे गोपाळ झोपलेले होते त्यांच्या पार्श्वभागाला चिमटा घेऊन देव पळायचे. काय करायचे? तिथं देवाचा हात लागला होता म्हणून तिथं काला. बस, बाकी काही कारण नाही. आणि मग म्हणले चला आता पंक्ती तर पाडा. म्हणले एकदा तुम्ही श्लोक तर म्हणा. ज्ञानेश्वर चला म्हणले काला करायचा. काला करत असताना सगळ्या जणांना काला मिळावा, भाग्यवान आहे. देव भक्त आणि नाम एकत्र येतात त्याला काला म्हणतात. भक्तीची लाहे पहा आणि नामाचं दही हे ज्या दिवशी एकत्र येतं, किंवा प्रेमाची लाही आणि नामाचं दही एकत्र येतं, त्या दिवशी काला होतो. काला आपल्याला करता आला. आज शेवटचा क्षण होता. सगळी मान्यवर मंडळी आजच्या कालेच्या प्रसंगाला उपस्थित आहे. आणि म्हणून आंधळे महाराज असतील, आमचे दोन्ही महाराज समोर बसले, आदरणीय महाराज नाना, ही सगळी महाराज मंडळी माझ्याकडची, आष्टेकर महाराज असतील, आमचे अरगडे महाराज असतील, भरत बुवा असतील, त्याचबरोबर आदरणीय महाराज चौधरी महाराज, आदरणीय सगळे बाबा
सगळी मंडळी सगळ्यांना दंडवत घालतो मायबाप. तुम्ही सगळ्यांनी सुंदर साथ दिली आणि मीडिया साधन आलंय. 7 समुद्राच्या पलीकडे आपली कीर्तनं पोहोचतात. तुम्हाला ऐकता येतं. सप्ताह नसला तरी तुम्ही यूट्यूब ओपन केलं की आमची ही सगळी मराठी तडकावाले वगैरे सगळी लोक आहेत, या सगळ्यांचं तुम्ही ओपन केलं की तुम्हाला ऐकू येतं. घरी बसल्या ऐकू येतं. आणि ऐकत जा मायबाप. काही काही गोष्टी 3 वर्षातून एकदा केल्या पाहिजे, काही वर्षातून एकदा केल्या पाहिजे, काही रोज केल्या पाहिजेत, नाही का. पहा, आयुष्यात एकदाच एक गोष्ट करायची, ती म्हणजे लग्न आहे. एकम विवाह त्रैवार्षिक कुंभम. लग्न एकदाच करायचं, 3 वर्षातून कुंभ करायचा. देवस्थानम गमनम प्रतिवर्षम. देवस्थानाला दरवर्षी जायचं बरं का. आपलं चित्त शुद्ध करण्यासाठी तिथं अनुष्ठान करावेत, पूजार्चा करावीत. आणि प्रतिदिन व्यायाम रोज केला पाहिजे. दान रोज केलं पाहिजे. ज्ञान रोज अपडेट केलं पाहिजे. चांगली कीर्तनं, चांगली प्रवचनं, चांगली व्याख्यानं ऐकली पाहिजे. जिथं असेल संभाजीनगरमध्ये तिथं जाऊन आपल्या बुद्धीचा पालट केला पाहिजे. हे ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. काय काय रोज केलं पाहिजे. प्रतिदिन व्यायाम दान ज्ञान संगष्टनम कुर्वेम तू कल्याण इच्छुका. ज्याला कल्याण करायचंय त्यानं हे सगळं केलं पाहिजे. ज्याला भिवंडी करायची त्याला आमचं काही म्हणणं नाही. ज्याला भिवंडी करायची त्यानं भिवंडी करावी. आणि म्हणून सांगितलं, चला रे व्हा तुम्ही सगळ्या बाजून आपल्याला काला करायचा, पण त्याच्या अगोदर सांगा ना की तुम्हाला हा काला गोड